नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध रस्त्यांची कामे सुरू आहे. यातच नाशिकच्या मायको सर्कल ते त्र्यंबक नाकापर्यंत बनवण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर 50 फुटांपर्यंत क्रॅक आढळून आल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी याची तत्काळ दखल घेत कंत्राटदाराला प्रतिदिवस 1.84 लाखांचा दंड आकारण्यात आला असून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मनपा आयुक्त यांनी आणि इतर संबंधी अधिकारी यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी केली असून त्यानुसार हा त्रुटी तपासून ही कारवाई करण्यात आली असून हा निकृष्ट रस्त्याचा भाग काढण्याचे देखील तत्काळ आदेश देण्यात आले आहे. कुठल्याही ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही बाब खपवून घेतली जाणार नाही. तसेच रस्त्यांच्या बाबतीत पहिले तर 1 इंच सुद्धा क्रॅक हा स्वीकारला जाणार नाही, असा इशारा देखील महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे. शहरात सुरू असलेल्या विकासकामांची नियमित गुणवत्तेबाबत तपासणीही सुरू आहे. जर निकृष्ट दर्जाचे काम कुठेही आढळल्यास आणि जर कुठल्याही कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा देखील इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. मॅडम, हे पूर्ण रस्ता काढायला होता नाही ना, पासून क्रॅक्स आले आहेत. हा क्रॅक नाही आहे, हा वरचा फक्त सरफेस डॅमेज आहे, पण हा क्रॅक आहे. आपण ऍक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते. आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायचे आहे. तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलंय की ते क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहेत. तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली. तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटचा हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय. असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू. कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला. असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो. इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला क्रॅक्स आलेले आहेत. तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही. जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे, म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं, मग क्युरिंग केली नाही. क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत. अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ऍक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे. मॅडम, शहरभर ही सगळी कामं सुरू आहेत.